ब्रेकनंतर स्वागत. बातमी राजकीय वर्तुळातून आहे. भाजप आमदार सुरेश धस यांना मराठ्यांनी निवडून दिलंय, मात्र त्यांनी समाजाचा अपेक्षाभंग केलाय. धसांविरोधात कोणी षडयंत्र रचलं असलं तर मराठा समाजाने ते हाणून पाडलं असतं, असं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी म्हटलंय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. नाही, मस्साजोगचं नाव घ्यायची काही गरज नाही त्यांना. हा, मस्साजोगचं प्रकरण हलवायचं आणि फेलवायचं हे असले हे बघा, खोटरडे बयान तुम्ही जितके देताल ना तितके नजरेतून पाडणार आहे. बदनाम करायचं षडयंत्र तुम्हाला कुणी केलेलं नाही, करायची गरज नाही असं का म्हणतो मी. तुमच्यावर जर कोणी आरोप केला धसांवरती तर मग मात्र आम्ही मराठा समाज खंबीर आहेत ना समोरच्याची जिरवायला. कोण बदनाम करतं बघू द्या बरं, कोण षडयंत्र करतं बघतो आम्ही. करा धसाला तुम्ही कसं का बदनाम करतात. खानदानी येत आम्ही, ओरिजिनल अस्सल येत. करा म्हणा बदनाम, तुम्हाला दाखवतो काच का कसं आहे. तुम्ही गेलात, नाही गेल्यावर गेलं म्हणल्यावर बदनाम. तुम्ही गेलात आणि गुप्त, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो हे तुमच्यावरती खूप विश्वास टाकला होता, तुम्ही गुप्त भेट घेतली, म्हणजे थोडक्यात हे मॅटर तुम्ही सगळं रफादफा केलं, हे सगळं जाळून टाकलं. कोण षडयंत्र असलं तुम्हाला बदनाम करायला? देवेंद्र फडणवीस त्यांचं आहे का षडयंत्र? आहे कुणाचं आहे? बीड जिल्ह्याचा नेता असा असं. अरे खोटं केला का आरोप? आम्ही बघतो बरं त्याच्याकडे. पण त्यांनी मान्यच केलेलं, मी भेटलो, दोनदा भेटलो, मान्य केलं. कशामुळं? काय गरज आहे? काय गरज आहे? काय म्हटलं, माणुसकीच्या नात्याने आजारपण असताना मी त्यांना भेटलो. वाटतं का बरं तुम्हाला तरी हे आणि राज्यातल्या जनतेला तरी? माणुसकी जिवंत ठेवायला काय ती आयुष्य दे काय? शेवटचा घटका मोजितो का? शेवटचा घटका मोजितो का? त्याला काय झालं? हा, माणूस वैर कधी संपलं म्हणतो, एखादा वारला तर त्या ठिकाणी भेटीला जातो, त्याविषयी वाटतं की नाही आपलं काय असलं तरी भेटून येऊ आपण. दुखण्याला काय? अरे एवढा मोठा खून केला, इतकं क्रूर येते हो, आणि त्याला तुम्ही भेटतात. तुम्हीच सांगितलं ना, असल्याचं काय तोंड बघायचं? काय गरज होती असल्याचं तोंड बघायची? मग तर त्या पंकजा मुंडेंनी तुम्हाला पाडलं म्हणले, पाडायला लागले, अमकं झालं तमकं झालं, आणि मुंड्याच्या विरोधात लाट होती. तुम्हाला पाडायला म्हणल्यावर मराठ्याच्या पोरांना हातात घेतली की नाही निवडून? पाडून दिलं का? नाही ना दिलं तुम्हाला पाडून.